ड्रायफ्रूटचे लाडू. खोबरं घेतलं बघा, 1 किलो खोबरं आहे. वेलदोडे आणि बदाम, काजू, डिंक, खसखस. तुम्हाला आणखीन त्याच्यामध्ये जर ड्रायफ्रूट हवे असेल तर तुम्ही टाकू शकता. खोबरं काय केलं, तुकडे केले म्हणजे कापले, मिक्सरला बारीक करून घेतले. किसून पण घेऊ शकता तुम्ही. आणि डिंक आहे बघा, डिंक तळून घ्यायचं तुपामध्ये. तुपामध्ये डिंक असा तळून घ्यायचा बघा, लगेच फुलतो डिंक. आणि डिंक तुम्ही 100 ग्रॅम टाकला तरी चालतो. मी थोडंसं 50 ग्रॅम टाकला, माझ्या नंतर लक्षात आला की डिंक अजून थोडा पाहिजे होता. चांगला लागतो डिंक पण. हे मग डिंक तुपामध्ये तळायचं बरं का. डालडा, तेल काही वापरायचं नाही याला. तेल तर अजिबात नाही, तूपच वापरायचं. तुम्ही जर तूप खात नसाल तर वरून तूप टाकू नका, पण डिंक घ्या तळून आणि वरून तूप टाकूच नका. मग काय काय जण कसं डाएट करतात ना, तूप खात नाहीत, त्याच्यामुळे तूपच नको म्हणतात ना भरपूर वापरायला. कमीत कमी 1 वाटी मोठी ना तूप टाकावं लागतंय. अशा प्रकारे आपण डिंक तळून मस्त फुललाय बघा, किती सुंदर फुललाय. चिरमुऱ्यासारखा होतोय बरं का तळल्यानंतर. आणि मग ह्याला ना हातानेच असं कुस्करून तुम्ही जर टाकलं तर चालतं. मिक्सरला सुद्धा नाही वाटलं ना तरी पण चालतोय बघा. खोबरं पण ना मी थोडंसं भाजून घेतलंय. खोबऱ्याला तूप टाकलं नाही, पण थोडंसं कच्चा असतो, वास येते ना, त्याच्यामुळं थोडंसं भाजून घेतला मी. बदाम, काजू, खोबरं, खसखस अशा प्रकारे सर्व खसखस नाही बारीक केली. बदाम पण थोडेसे ओबडधोबड केले, काजू पण थोडेसे ओबडधोबड. एकदम म्हणजे पूड पावडर केली नाही. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एकदम बारीक अशी पावडर पण करू शकता. समजा एखादं वयस्कर असलं माणूस, त्याला खाता येत नाही, तर तुम्ही करू शकता. आणि सुंठ पावडर पण टाकू शकता. वेलदोडे पण टाकायचे, 50 ग्रॅम टाकायचे वेलदोडे. 2 तोळा पण टाकू शकता बरं का तुम्ही वेलदोडे. आणि वेलदोडे भाजायचे. भाजल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालून मिक्सरला वाटायचे आणि अख्खे तसे टाकायचे. सालीसकट भाजायचे. खसखस थोडीशी भाजून घेतली मी, कारण कच्ची टाकली की जरा कचकच लागते ना, मग भाजून घेतली ना छान लागते खसखस. खसखस तशी टाकायची, मिक्सरला नाही हे टाकले जाते. आणि मग खजूर पेंड मिक्सरला बारीक करू नका, कारण मिक्सरचं भांडं आमचं मिक्सर बिघडला होता बघा. खजूर पेंड अशी मऊ आणायची. आपण डीमार्टला गेले ना, मऊ खजूर पेंड अशी बी काढलेली, मग त्याला हातानेच बारीक करायची, म्हणजे असे सुट्टे सुट्टे करायचे खजूर पेंड. आणि त्याच्यामध्ये घातली ना ते बरोबर मिक्स होती. सर्व एकजीव करायचं, हातानेच एकजीव करायचं. खसखस अशी चांगली भाजून घ्यायची खसखस. तुम्हाला गूळ आणि साखर टाकायची गरज नाही खजूर पेंड जर घातली तर. तुम्ही 1 किलो खोबरं जर असलं ना, अर्धा किलो खजूर पेंड घ्या, भरपूर होती 1 किलोला. मी अंदाज घेतले, मला माहीत नाही, पण 1 किलो असेल ते खोबरं जवळजवळ. आणि पाव किलो बदाम घ्या, पाव किलो काजू घ्या. तुम्ही अर्धा किलोसुद्धा घेऊ शकता, तुम्हाला जास्त हेवी ड्रायफ्रूटचं आवडत असेल तर. तुम्ही प्रवासात पण हे 8 दिवस 15 दिवस खाऊ शकता, काहीच होत नाही त्याला प्रवासामध्ये. आणि आता थंडीचे दिवस पण येणार आहे. थंडीच्या दिवसात तर खूप पौष्टिक असं ते, मुलांना म्हणा, आपण पण खाऊ शकतो, मुलांना, वयस्कर माणसं असते त्यांनासुद्धा. नाश्त्याला पण तुम्ही रोज सकाळी 2 जरी दिलं तरी पण खूप चांगलं आहे. खूप पौष्टिक लाडू असते ते. ड्रायफ्रूट लाडू पण म्हणू शकता तुम्ही, सुंटोडा डुंकोडा पण म्हणू शकता ह्याला. हे बघा, अशा प्रकारे सर्व मिक्स करायचं आपण. मोठं गमेलं घ्यायचं मिक्स करायला, चांगलं करता येतं आहे. भरपूर झाले लाडू तेवढ्याचे. खजूर पेंड बारीक झाली नाही लवकर मिक्सरमध्ये, म्हणून तशीच परत टाकली खजूर पेंड.
खसखस पण मिक्स भाजून टाकली चांगली त्याच्यामध्ये. सगळीकडं गणपती उत्सव चालू आहे. गणपतीचं विसर्जनला पण प्रसाद पण झाला आणि आम्ही प्रवासाला निघालो होता. त्याच्यामुळं प्रवासामध्ये खास केलेत खाण्यासाठी, कारण आपण बाहेरचं किती खाणार आणि बाहेरचं खाण्यात तब्येत पण आपली बिघडते ना, म्हणून. खजुरी पेंड घेतली बघा आणि असं खोबऱ्यामध्ये सर्व मिक्स करून घेतले, खजूर पेंड वगैरे. हे बघा, हे डिंक आहे तळलाय बघा. हातानेच व्हायला लागलाय बारीक, हाताने बारीक होते का. असं जरी टाकलं ना तुम्ही खूप मस्त लागतो डिंक बरं का. असं पण तुम्ही टाकू शकता. तूप गरम केलंय, हे सर्व मिक्स केलं आपण. आता जे जे तुम्हाला दाखवलं ना साहित्य, खजूर पेंड सर्व मिक्स करून त्याच्यामध्ये आता सुंठ तेवढे राहिले. सुंठ डिंक घातला की सुंठ डोंकोडा बी म्हणू शकता, लाडू किंवा तुम्ही ड्रायफ्रूटचे लाडू सुद्धा म्हणू शकता. खूप पौष्टिक असतात हे लाडू. तुम्ही पण करून बघा नक्की. बघा अशा प्रकारे लाडू व्हायला लागले. हे बघा अशा प्रकारे लाडू बनवू शकता.